नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या वतीने अंबाभवानी नगर या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करत नागरिकांच्या महिलांच्या भेटी घेत मतदान करण्याचे आवाहन केले. परभणी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विश्वजित मनोहरराव बुधवंत, रामप्रसाद उर्फ रामभाऊ जिजाजी शिंदे, सपना व्यंकटेश जुगते, कल्याणी सचिन स्वामी या चारही उमेदवारांनी आज अंबाभवानी नगर या ठिकाणी बैठक घेऊन अंबाभवानी नगरातील अडीअडचणी नागरिकांकडून जाणून घेतल्या. अंबाभवानी नगर या ठिकाणी बैठक घेऊन विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला मतदान करा असे मतदारांना विनंती केली. यावेळी अंबाभवानी नगरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अंबाभवानी नगरवासियांच्या वतीने चारही नगरसेवकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा दिल्या. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेल्या सर्वांना नमस्कार. विषय निवडणुकी संदर्भात आम्ही आलेलो आहे. पण आज ही मीटिंग जी ठेवलेली आहे, आपल्या काही थोड्याफार समस्या होत्या, त्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो. त्यानंतर समस्या ज्या काही आमच्याकडनं सोडवणार तर ते आम्ही ताबडतोब सोडवणार आहेत. ज्या होणार नाहीत ते निवडणुकी झाल्यानंतर आपण सोडवता. फक्त एवढी सगळ्यांना विनंती आहे की केंद्रात राज्यात भाजपची सरकार आलेली आहे. लाडक्या बहिण्यापासून सगळ्या योजना सुरू झालेल्या आहेत आणि आपण जर प्रभागात भाजपची उमेदवार चारही निवडून दिले तर आपली आणखीन विकसित जास्त जोरात विकास होईल. या अनुषंगाने आपण हे सगळा विचार करायला पाहिजे. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025 प्रभाग 4 मधून भाजपचे अधिकृत उमेदवार आम्ही 14 जण प्रचार सुरू केलेला आहे जोरात आणि त्या अनुषंगाने विकासाच्या कामाबद्दल जनतेला माहिती देत आहोत व राज्य व केंद्र सरकारच्या योजनेची माहिती देत आहोत व त्याप्रमाणे आम्ही जोरानं प्रचार सुरू केलेला आहे. वार्ड क्रमांक 4 मध्ये जे समस्या आहेत, ज्या नागरिक समस्या आहेत, याबद्दल आपण काय योजना आहे आपली? याबद्दल आपलं गटारी जी भूमिगत गटारीची योजना जी आहे ती 24 तास पाण्याची एक योजना नवीन आलेली आहे त्या संदर्भात, आणि रस्ते आणि कचऱ्याचा सगळ्यात बिकट प्रश्न आहे. त्याच्यासाठी घंटागाडी कचऱ्याचं त्याचे नियोजन करण्यासाठी आम्ही एक नवीन हे केलेलं आहे, नवीन आराखडा तयार केलेला आहे. विकसित 2026 परभणी महानगरपालिका असं त्याचं हे जाहीरनाम्यामध्ये. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.